जर तुमच्याकडे वारसात मिळालेली संपत्ती नसेल तर एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं शून्यातून निर्माण करायचं आहे, त्यामुळे थोडा संयम तर ठेवावाच लागेल। नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती। आता इथे मी भेंडीची भाजी बनवत आहे। ही भेंडी गावठी होती, त्याच्यामुळे म्हटलं की लगेचच म्हटलं ही भेंडी बनवली तर म्हटलं आणखी छान लागेल आणि फ्रेश भाजी असेल तर ती लगेचच आपण बनवली तर ती आणखी चविष्ट लागते। तर यासाठी मी आता भाजी पहिल्यांदा बनवून घेणार आहे आणि जेवणाचं वगैरे सगळं आहेच बघायचं, ते काय प्रत्येकीचंच असतं, सगळ्या लेडीजचं हेच आहे। तुम्ही कितीही जरी शिकलेला असाल तरी तुम्हाला किचन काही सुटत नाही आणि ते मेन असतं म्हणजे जरी तुम्ही कितीही शिकलात ना तरी जेवण हे बनवायला यायला पण पाहिजे आणि घरातल्या सगळ्या गोष्टी बघणं असू द्या किंवा कामं असू द्या हेही तुम्हाला यायलाच पाहिजेत। तर आता इकडे मी भेंडीची भाजी बनवलेली आहे। यावरती मी ओलं खोबरं थोडंसं टाकलं त्यामध्ये आणि भाजी आता रेडी झालेली आहे। त्याच्यानंतर मला भाकऱ्या बनवायच्या होत्या आणि जेवणाचं मी अजून काही ठरवलं नाही आहे, मी थोड्या वेळाने करणार आहे। तर त्यानंतर बरीच अशी कामंही असतातच। गोल्डू तिकडे कशाला फिरतो आहे मला काही कळत नाही आहे, ते मला आता आरशामध्ये पाहायला भेटलं नाही तर माझं लक्षात नव्हता। बाहेर कपडे सुकत घातलेले होते, तर ते काल असं झालं होतं की आम्ही गेलो होतो बाहेर, त्याच्यामुळे काय आलं की आल्यावरती आम्हाला उशीर पण झाला होता आणि आल्यावरती सगळं जेवण वगैरे पण बनवायचं होतं। त्या ह्याच्यात बाहेर कपडे जे सुकलेले होते ते तसेच बाहेर राहिलेले होते, त्याच्यामुळे मी ते आत्ता सगळे काढून आणलेत आणि आता म्हटलं घड्या घालून म्हटलं ते ठेवून देते। त्यानंतर पण बरीच कामं वगैरे चालू आहेत आणि आत्ता तर पाऊस पण नाही आहे। श्रावण सुरू झाल्यापासून असं झालं आहे ना की पाऊसच नाही आहे, त्याच्यामुळे गरमी आता इतकी वाढत चालली आहे ना की काय माहिती आता हा पाऊस कधी येणार आहे। तरी काल थोडासा पाऊस हा पडलेला होता, म्हणजे मोठी अशी सर आली त्यावेळी ना खूप बरं वाटलं, नाही तर मग ते असं एवढं गरम सगळीकडे गरमी होत होती ती तर नकोसं वाटत होतं। तर थोडीशी पावसाची सर लागली, त्याच्यानंतर काही पाऊस आलेलाच नाही आहे। असो, वातावरणाचं हे असंच असणार आहे म्हणा। आणि इकडे हे समोर बघत असाल तर कांदे आहेत तिथे, तर कांद्याचं काय झालं की हल्ली आमचा दुर्लक्ष झालं आणि सगळे कांदे वरतीच होते ठेवलेले, त्याच्यामुळे ते जे कांदे होते ना तर ते असे थोडेसे असे एक दोन असे कुसल्यासारखे झाले, त्याच्यामुळे मग ते बाकीचे कांदे आजूबाजूचे होते तेही खराब झाले होते, म्हणून मग तेव्हा मी वरचे काढून ठेवले तर इथे खाली असे ठेवून दिलेले आहेत। आणि इथे ह्या ड्रॉवरमध्ये बऱ्याच अशा कापडी मी पिशव्या ठेवून देते, तर त्याच मला आता ठेवायच्या आहेत। आपण ज्यावेळी बाजारामध्ये जातो त्यावेळी ते इकडे तिकडे होतात पिशव्या, तर म्हटलं आज म्हटलं परत एकदा जागच्या जागी त्यांना ठेवून देते। तर मी एक असा हे बॉक्स म्हणजे हा जो ड्रॉवर आहे तो मी एक सेपरेट त्याच्यासाठी ठेवून दिलेला आहे, कारण की कुठेही बाहेर जायचं झालं का कापडी पिशव्या ह्या लागतातच आणि आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपण त्या एका जागी नाही ठेवल्या तर त्या आपल्याला वेळेवरती भेटत पण नाही। त्याच्यामुळे मी तरी असं केलं आहे की ह्या जो ड्रॉवर आहे त्यामध्ये मी सगळ्या कापडी पिशव्या एकत्र अशा ठेवून दिलेल्या आहेत आणि ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात त्या पण मी सेपरेट अशा एका बॉक्समध्ये ठेवून दिल्या आहेत, म्हणजे त्या मला कधीही मिळू शकतील। आणि त्यानंतर थोडंफार मी बोलले होते की जेवणाचं होतं तर तेच आता मी करायला घेतलेलं आहे। आणि इथे हे काय झालं होतं की हे जे आपले मग आहेत आणि ते असं काय बोलतात त्याला, तर ते चमचे नाही म्हणू शकत मी ते, पण ते होते तर त्याच्यावरती धूळ बसलेली होती आणि तिथे पण असे थोडीफार धूळ बसलेली होती। मी सगळं पुसून घेतलेलं आहे आधी, पण तरी पण थोडीफार धूळ बसली होती, तर म्हटलं आता हे काढलं आहे तर म्हटलं तिथलं पण पुसून घेते आणि ते पण म्हटलं सगळं जरा धुवून ठेवून देते। तर ते कसं धूळ बसलेली असते तर समोर असं दिसायला पण ते खराब दिसतं, त्याच्यामुळे म्हटलं की जरा म्हटलं इकडे आता काही जेवणाचं माझं राहिलेलं नाही आहे काम, त्याच्यामुळे म्हटलं की हे जरा पुसून घेते मी। तर हे आता धुवून लगेचच काय कामं होणार आहे। भांडी वगैरे सगळी धुवून झाली आहेत, कपडे वगैरे पण सगळे झालेले आहेत धुवून, त्याच्यामुळे हे काम नाही आहे माझं। पण इतर पण बरीच घरामध्ये कामं असतात आणि ती तर दिवसभर आपल्या बायकांची ही चालूच असतात। कधी कधी असं वाटतं की अरे यार कंटाळा आला आता बस झाली ही सगळी कामं, पण काय होतं की ही काही कामं कोणाची सुटत नाहीतच। तुम्ही किती जरी म्हटलात की नाही मी नाही हे काम करणार, पण ते काही सुटणार नाही आपल्याने, त्याच्यामुळे हे आपल्याला करावंच लागतं। तर
तर आता लगेचच ही भांडी पण धुवून घेते. आता जेवणाचं माझं बरंचसं आवरून झालेलंच आहे, बाकी काही करायचं पण नव्हतं आज. त्याच्यामुळे म्हटलं की चला हे एक थोडंसं छोटंसं काम होतं ते म्हटलं आवरून घेऊया. त्यानंतर मला एक कॅबिनेट जो आहे तो पण मला साफ करून ठेवायचा आहे, कारण की ते पण तिथलं सामान जे आहे ते मेसी झालं आहे. एकदम सगळं सामान आणून ठेवलं जातं ना की त्यावेळी थोडंफार ते मेसी होतं, किंवा त्याला जागा नसेल ठेवायला ना की मग ते मेसी होतं. तर तसंच झालेलं आहे. जे खाऊचे डबे आहेत ना त्यातलं खाऊ जरा जास्त झालं होतं, त्याच्यामुळे ते जरा इकडे तिकडे पसरले गेले होते. तर आज म्हटलं ते जरा लावून इथे ठेवते, आणि इथे तुम्ही बघतच असाल समोर हे मेसी दिसत आहे सगळं. तर म्हटलं तेच आता म्हटलं सगळं लावून ठेवते. हे पेपर आहेत जे कधीतरी आपल्याला लागतात काहीतरी कामासाठी वगैरे, त्याच्यामुळे मी ते एकच्या बॉक्समध्ये एकत्र असे घडी करून मी ठेवून देते तिथे, म्हणजे ते कधीतरी मला पटकन सापडतात. आणि तिथलं जरा मला झाडून पण घ्यायचं आहे, म्हणजे असं पुसून घ्यायचं आहे. वरती पण थोडंसं मेसी आहे, ते पण जरा लावून ठेवणार आहे मी. छोटी छोटी घरातली कामं ना खूप असतात, असं वाटतं ना, म्हणजे काहींना असा प्रश्न पडत असतो. म्हणजे आपण बघा बाहेर वगैरे गेलो आणि तुम्ही जर हाऊसवाईफ असाल ना तर तुम्हाला हा प्रश्न येणारच की तुमचा दिवसभर काय करतेस घरामध्ये, किंवा दिवसभर तुझा वेळ कसा काय जातो. पण मी असं म्हणेन की दिवसभर वेळ घालवायचा जरी तुम्ही घरामध्ये जरी असलात ना तरी तुमचा वेळ कसाच जाईल. पण तुमच्यात कामं करण्याची तेवढी हे पाहिजे. जर तुम्हाला काहीच कामं करायचीच नसतील, फक्त जेवण बनवायचं, खायचं आणि झोपायचं, हे जर तुमच्याने असेल तर काही त्याचा उपयोग नाही. पण तुम्हाला कामाची सवय असेल, किंवा तुमचं अगदी घर टापटीप छान राहायला पाहिजे, हे जर तुमच्या अगदी मनात ठासून भरलेलं असेल ना तर मात्र तुम्हाला घरामध्ये पण बरीच कामं सापडतील. अगदी छोट्या म्हणजे जी कामं असतात किंवा छोट्या अशा गोष्टी असतात, तर तिथली जरी साफसफाई आपण करायला गेली तरी आपला कितीतरी वेळ हा त्यातच जातो निघून. त्याच्यामुळे असं कोणीच कोणाला बोलू नये की बाई घरात राहतेस म्हणून तुला घरात काय कामं आहेत. घरात पण बरीच कामं असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. अगदी म्हणजे घरातला एखादा कॉर्नर जरी आपण पकडला ना तरी तो जरी आपण साफ करायला गेलो तर त्याच्यासाठी पण आपला बराचसा वेळ हा त्यामध्ये जातो. तर आता हा जो डबा होता, म्हणजे आमच्या खाऊचा 2 डबे आहेत खरं तर. एक जो आहे तो रेग्युलर आम्ही वापरतो, आणि दुसऱ्यामध्ये मी एक्स्ट्रा सगळं खायचं आणलेलं असतं तर ते ठेवून देतो. आणि आम्ही असंच करतो, काहीही असू द्या वस्तू, घरातलं इतर सामान वगैरे असू द्या, आम्ही एक्स्ट्रा हे आणून ठेवतो, नंतर आपल्याला बघावं नाही लागत. तर ते आता मी इथे सगळं लावून ठेवलेलं आहे. तर प्रत्येक स्त्री ही आपल्या संसारासाठी काही ना काहीतरी कामं ही करतच असते. त्याच्यामुळे कोणत्या स्त्रीने दुसऱ्या कोणत्या स्त्रीला कधीच असं वाईट बोलू नये, कारण की ती पण स्त्री आहे आणि आपण पण स्त्री आहोत. आणि खरं काय माहिती आहे का, की पुरुषापेक्षा पण स्त्री ही जास्त कणखर असते. कितीही जरी असाध्य किंवा जीवघेणे प्रसंग जरी आले ना तिच्यावरती, तरी ते पेलून नेण्याची ताकद ही तिच्याचमध्ये असते. सगळं दुःख अगदी पचवून ती नेहमी आपला चेहरा जो असतो तो कायम हसरा ठेवण्याचा प्रयत्न करत असते, आणि तेवढं सामर्थ्य हे तिच्यात असतंच. त्याच्यामुळे कोणीही कोणाला नावं ठेवू नका. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्लॉग जो होता तो इतकाच होता. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय.